मी काय सांगते ते नीट ऐक. तू इथे का राहायला आलीयस मला चांगलंच माहिती. आणि जर समजा तुला असं वाटत असेल का इथे राहायला येऊन तू खूपच शहाणपणा करून राहिली तर तसं नाही. इथे राहायला येणं तुझी सगळ्यात मोठी चूक असेल. चला सगळेजण, तुला जास्त महत्व देण्याची गरजच नाही. राधिका, या दोघींना काय करायचं ते करू दे. त्यासले खूप लोक येतात दारावर. चला. तुम्हाला काय वेगळं सांगायचं का? अरे हा गॅरी किती घाबरतो. म्हणून याने डिच केलं मला. पण आता राधिका तू बघच मी काय करते तेही तुझ्या डोळ्यासमोर. 1 मिनिट ती गेली आता आतमध्ये. तू नको काही बोलूस आणि तू चल बघू आधी आत. तू तर काही बोलूच नको, मला नाहीच बोलायचं तुझ्याशी. ऐक ना तू चिडू नको प्लीज. चल 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 मी तुझी बॅग घेते. चल ना चल तू आता आत चल. ये राधिका बरं झालं तू तिला ऐकवलंस. खरं तर हाकलूनच देणार होतो, पण काय करणार, कायद्यानं हात बांधले गेलेत ना आपले. क्षणभर थांबून दिलं नसतं तिला. सुभेदार साहेब, हे सगळं घडतं या गुरुनाथमुळे. माझ्यामुळे? ओ बाबा, मी काय केलंय आता? मी काय केलं? अरे एवढं सगळं घडून देखील तू तिला आपल्या ऑफिसमध्ये परत कामावर ठेवलं. त्याच मी तिला काढून दिलं असतं ना, आज ही वेळ आली नसती. ओ बाबा, मी किती वेळा सांगितलंय, हे त्या पानवलकरांनी. हो ना, त्यांनी उगीच चौगीस माणूस की दाखवली. आता उगीच आपल्या जीवाला रोजची रुखरुख. म्हणजे काय राधिका? अरे तुम्ही सगळे असं का गृहीत धरताय की शनाया इथे राहायला आली यासाठी मीच जबाबदार आहे? मी किती वेळा सांगितलंय तुला की शनाया हा विषय माझ्या आयुष्यातून संपलाय आता. बरोबर आहे, बरोबर. एक 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 मिनिट माझं जरा ऐकाल का? तुम्ही उगीच गुरुला दोष लावू नका. काय जो येते दोष लावते, जो येते ताने कसते. काऊन बरं त्याला उगीच दोषी समजता आणि आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभी करता? तो खरंच सुधारून आलाय. मा विश्वास आहे ना राधिका, मा लेख सुधारून आलाय. तुम्ही उगीच नका ना त्यावर ताने कसू. आता एकदा तो बोलला ना शनाया हा विषय माझ्यासाठी संपला, तर मग संपला ना. अरे त्याच्या दृष्टीनं विषय संपला, पण शनायाच्या दृष्टीनं काय? करेक्ट. मुद्द्याचं बोललात तुम्ही सुभेदार साहेब, मुद्द्याचं बोललात. खरंय, शनायाच्या मनात काय चाललंय ना हे कळतच नाही. कळेल, तेही कळेल. नाही, मी तिच्याकडनं बरोबर काढून घेईनच. आता या सगळ्या प्रकरणात मी स्वतः लक्ष घालायचं ठरवलं. कशाला? अरे काही गरज नाहीये, कोणी लक्ष घालायची काही गरज नाहीये. राधिका, आता ती इथे ईशाकडे राहायला येऊ, नाही तर त्या श्रेयसकडे राहू, नाही तर कुठेही राहू. आपल्याला काय घेणं देणे त्याच्याशी? तुला मी 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 काय केलं म्हणजे तुझा विश्वास बसेल? नाही सांगच तुम्हाला काय केलं मी म्हणजे तुझा विश्वास बसेल? नाही, असा नाही बसणार विश्वास. ए गुरु, मला दाखवाच लागेल. थांब, असा नाही तू विश्वास ठेवणार माझ्या. गुरु नाही नाही, असं ऐकणारच नाही ना. आता मी दाखवतो. काय काय हे काय म्हणजे काय? हं? स्वतःला पेटवतो ना म्हणजे तर तुमचा विश्वास बसेल. अग्निपरीक्षाच देतो आता. नाही नाही अरे, असं नाही कर. पेटव पेटव, अरे पेटव, अरे हिम्मत लागते पेटवायला. का करून आला हो तुम्ही माझे भाऊ? का वैतागपणा चालून आला तुमचा? माझे भाऊ हे सहन करून घेणार नाही बरं मी. का बरं माझ्या मुलाला तुम्ही असं बोलून आलात? माझ्या पोराचं काही वाईट गीत झालं तुम्ही कोणाला सोडणार नाही बरं. एकेकाला भुगलून गाडी सांगून ठेवते आधी. तरी असोबत तो नाही आहे म्हणजे नाही आहे ना, संपला ना विषय. काऊन बरं तुम्ही सारखे सारखे त्याला तारे देऊन आला? माझ्या
विश्वास आहे. कोणी साथ देऊ न देऊ माझ्या पोरावर विश्वास आहे. ओ शांत हो जरा. ए गुरु गुरु पाय बरं, मी त्या सोबत आहे बरं. आणि असं बघितलं नाही ना करू वेळा ना ना. चल 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 ऑफिसला जायचं ना. चल 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 तयार हो, तयार हो, तयार हो. हा विषय इथं संपला बरं. यापुढे असं काही बोलायचं नाही. मी माझी भाऊ तुम्हाला सांगून ठेवते. आणि यापुढे मला काही बोलायचं नाही कोणाबरोबर. कोणी माझ्यासोबत काही बोलणार नाही. चल गुरु. कठीण आहे सगळं. परमेश्वरा तू सुखी राहा. बाबा रिलॅक्स. बघतो मी. ती शनाया जोपर्यंत इथे आहे ना तोपर्यंत ती तुला शांतपणे जगू देणार नाही. नाही रे होती. आता शन्याची गाठ मायाशी. यापुढे जितके दिवस शन्या इथे राहील ना तितके दिवस मी तिला शांतपणे जगू द्यायची नाही. पण नाही तसं केलं ना तर नाव नाही सांगणार. राधिका गुरुनाथ सुभेदार. का आणलंयस तू नाही? मला नाही राहायचं इकडे, मला गॅरीकडे राहायचं यार. ऐक ना माझं प्लीज, असं काय करतेस? मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. तू मला खरं सांग, तुला माहिती होतं ना, तुला माहिती होतं राधिका आली गॅरीकडे राहायला आणि तू सांगितलं नाहीस मला. तू आणि गॅरीने मला मिळून बसवले. काय प्रॉब्लेम काय तुझा? तू माझी फ्रेंड आहेस ना, मग का मागलीस अशी? का नाही सांगितलंस मला? कारण मला गॅरी अंकल काय गॅरीने काय? आय मीन हा, मला गॅरी अंकलला अडचणीत आणायचं नव्हतं म्हणून. आणि अगं गॅरी अंकल पण मुद्दाम नाही करत आहेत. त्यांचे पेरेंट्स खूप प्रेशराईज करतायत त्यांना. त्यांना सुद्धा बोरच झालंय त्या राधिका आंटी सोबत राहायला. ते माहितीये मला, म्हणूनच आले मी इथे. मी आत्ताच्या आत्ता राधिकाला जाऊन सांगते आमचं पॅचअप झालं. नको ना, नको प्लीज प्लीज. आय मीन तू जरा शांत हो. हे डीप डीप ब्रीदिंग, डीप ब्रीदिंग. तू शांत हो. यू टेक अ चिल. आणि मी तुला काय म्हणतेय, हे बघ, तू जर असं काहीतरी वेड्यासारखी वागलीस ना तर गॅरी अंकल पुन्हा ब्रेकअप करतील तुझ्याशी, हो की नाही? त्यामुळे मी काय म्हणतेय, आता म्हणजे जस्ट फॉर टाइम बिंग सेक तू इथून जा. ऍज इन मला काही इश्यू नाहीये तू इथे राहिलीस तर, पण इफ यू स्टे हिअर तुझ्या सकट मलाही कोणी इथे सुखाने जगू देणार नाही. कोणीही काही करणार नाहीये आणि मी इथून कुठेच जाणार नाही. आणि तू जर का मला म्हणालीस ना परत बाहेर जा म्हणून, तर मी राधिकाला सांगून सांगेल की तू मला इथे बोलवलेस आणि तू माझा आणि गॅरीचा पॅचअप करून देणार आहे. चालेल? नाही ना, नाही, ऐक तू माझं प्लीज ऐक यार. सगळं तू का अशी वागतेस यार माझ्याशी? मग राहू दे मला इथे. ओके फाईन, तू राहा बाबा इकडे. म्हणजे जस्ट फक्त एवढं सांगू शकतेस का की तुझा ऍटलीस्ट प्लॅन काय असणार आहे? ऍज इन आय कॅन हेल्प यू, राईट? Now you want to help me? सन्या प्लीज ना. हे बघ, आय एम युअर BFF ना. आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत की नाही? हे बघ. नॉट हॅपनिंग. मला भूक लागली, मला खायला आणता येते. ओके